चल ये धाव तो नाहीये तो आला की तो पर्ण सुधारणार नाही. मग झालं आली मग आपली मग आपण मग नाही रे बाबा मदत केली. तुने तो सही मध्येच मानला. वाचे वदता शिवनाम वाचे वदता. हे पचमडी जायचा रस्ता इकडून जायला लागते. दाखवतो मला. आमची आता पार्टी चालू आहे इकडे पाहू शकता. कच्चा चिवडा आणि पोहे. तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन व्लॉगमध्ये. आज आम्ही चाललो आहोत रागादेवीले. आणि आमच्यासोबत विशेष अतिथी म्हणजे आहे आमच्यासोबत श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य हरिओम महाराज निंबोरकर. आणि अजून सूर्यकांत महाराज आहे, राजू महाराज आहे, अजून एक दादा आहे आणि मी. आम्ही 4 लोक रागादेवीला जाणार आहे आणि खूप आनंद घेणार आहे. आणि गुफेच्या वातावरणाचा तुम्हाला खूप आनंद देणार आहे, म्हणून तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा. तर चला मित्रांनो, आपण आता रागादेवीच्या रस्त्याने निघालो आणि आपल्या इकडली भव्य आणि दिव्य सुंदरता तुम्हाला दाखवणार आहोत. आनंद आम्ही घेणार आहोत पण व्यक्त तुम्हाला करून दाखवणार आहोत. आमच्या संघ श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य हरिओम महाराज निंबारकर आहे. इकडे पाहू शकता निंबारकर. आणि इकडे दादाचं नाव काय? हरीश दादा. आणि इकडे सूर्यकांत भाऊ, इकडे राजू दादा आणि आता मी. आम्ही सर्वजण भव्य आणि दिव्य रागादेवी गुफा तिथं वातावरण सुंदरता पाहायला चालला. आणि तिचा आनंद कसा होणार ते तुम्हाला आम्ही व्हिडिओद्वारा व्यक्त करून दाखवणार आहे. आम्हाला चिवडा घेतलाय आम्ही इथं. फिंगर आहे इकडे. कच्चा चिवडा, नाश्ता मास्ता, चाय पाणी येऊ ते आम्ही सर्व तिकडे करणार आहे भंडारा. तर फक्त आम्ही खाणार आहे, ते तुम्हाला फक्त दाखवणार आहे. तर तुम्ही तिथूनच आनंद घे जा, ठीक आहे. आम्ही आता पोहोचला रागादेवी प्राचीन गुफा मंदिर. तुम्ही पाहू शकता इथं. आणि येता येऊनच आम्हाला कोण दिसले? नंदीराज आणि महादेवजी. पाहू शकता आमच्या संग कोण कोण आहे. आणि आता आम्ही दर्शन करायला चाललो गुफेमध्ये. इथची रहस्यमय कहाणी तुम्हाला सर्व सांगणार आहे की महादेवजी इथं अंदर काऊन आहे, का कारण होतं. तर आता तुम्ही फक्त पहिले पूर्ण ब्लॉग पहा. ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल की इथं काऊन महादेवजी थांबले आहे, महादेवजी काऊन होते इथं. तर चला तर आपण दर्शन करू आणि आता वरतं जाणार. इथं हे सेवा बघत आहे. आणि आता आम्ही चाललो गुफेमध्ये. आता कोणी राहत नाही आहे, ऑफ सीजनमध्ये कोणी येत नाही ना जास्त लोक, म्हणून लय कमी लोक येते. तर आम्ही आता घुमायला आला आहोत, दर्शन करायला आला. आता तुम्ही पाहू शकता इकडे भव्य आणि दिव्य सुंदरता लय पाहू शकता. आमचे गुरुवर्य हरिओम महाराज निंबोरकरजी आता गुफेमध्ये चालल्या. उतरा ना तुम्ही तवरी खाल. हां, आरामानं उतर जा. थोडंसं काय भीती वाटते. 30 फीट गहिरी गुफा आहे खालं. हो चला आता आपण बी खालं उतरणार आहोत. धीरे धीरे महाराजजी इकडे खालं उतरून राहिले. पाहिजा बुवा तुम्ही बरोबर. हा दगड मगड एक नंबर खासच आहे इथं. आम्ही त्या रोजी आलतो ना तर लाईनच नव्हती. आता खूप आनंद येऊन राहिला बुवा. चला आम्ही पोहोचला गुफेमध्ये. आणि ह्या आनंद शब्दात व्यक्त करता नाही येत. महाराजजी तुम्हाला कसं वाटते इथं आल्यावर? मस्त. आता आम्ही रामाकोना इथून काही म्हणजे 10-15 किलोमीटरवर हे प्रसिद्ध ठिकाण आहे पुराणामध्ये. असं आख्यायिका आहे भगवान शंकराच्या मागे जेव्हा भस्मासूर लागलेले होते आणि ते वरदान होतं त्याला, आणि म्हणून शिवजी या गुफेमध्ये लपले होते काही वेळ. आणि म्हणून ही प्रसिद्ध गुफा आहे भगवान शंकराचं एक प्रसिद्ध ठिकाण आहे रागादेवी म्हणून. तिथं आज आम्ही संसारला कथेला आहे सगळ्या मित्रमंडळीसोबत दर्शनाकरता आलेलो आहे. इथे आपण पण या दर्शनाचा लाभ घ्या सर्व. रामकृष्ण हरी. इकडे पहिले हनुमानजीचं दर्शन, त्यानंतर आम्ही आता जाणार आहे इकडे भोलेनाथजीचं दर्शन करायला. एकदम भव्य आणि दिव्य स्वरूपाची गुफा आहे. तुम्ही पाहू शकता इकडे एवढं सुंदर वातावरण पाहू शकता. हे गुफा आहे. आज लाईट आहे, त्या रोजी लाईट नाही होती भाऊ आम्ही आलतो तर.
पाहू शकता तुम्ही किती भव्य आणि दिव्य स्वरूपाची गुफा. वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम, तयान बाधी क्रोध काम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम. गुप्तेश्वर, इकडे गुप्तेश्वर मंदिर. निसर्गाची कमालच आहे पण आहे का नाही. पाण्याची दगड. हो ना, सेम महादेव असं दिसेल तुम्हाला. ही माती आहे ना, हे कडक नाही होती, ही अशी पुरी एकदम मुलायम होती पा. पूर्ण हे बा पुरी एकदम याच्यावानी होती बा. पूर्ण कापसासारखं असं लोकांनी चोरून लोकांनी हे चोरून नेली माती. अशी होती एकदम, असं खालं उतरल्यावर असं वाटे कापूस. पुरा कापूस एकदम मुलायम. आता ते हे झालं त्याच्यात नेली. हे पचमडी जायचा रस्ता इकडून जायला लागते. दाखवतो थांबा, पाहून घ्या. इकडे ना हे बनलाय, का म्हणते त्याला, शिवजीची. अरे बापरे, पहिले तर मला भेव लागून राहिलो. पाहू शकता पचमडी जायचा रस्ता आहे हा. लय खतरनाक आहे, दाखवू शकत नाही भाऊ तेवढं मी, पण लयच खतरनाक आहे. पाहू शकता इथं ना, पाहू शकता शिवजीची मूर्ती बनली आहे तिकडल्या साईडनं आहे ना. तेवढं जाऊ शकत नाही, पण ह्या पचमडी जायचा रस्ता आहे लयच खतरनाक आहे, लय खतरनाक आहे. तिकडे वरी जाऊ शकत नाही भाऊ, मला भेव लागत आहे, पण इकडे लय खतरनाक आहे. तिकडे पचमडी जायचा रस्ता आहे. या आता महाराजांचा अभंगी म्हणून झालाय. आता आम्ही चाललो बाहेर, म्हणजे अंदरचं दर्शन झालंय महादेवजीचं, आणि आता गुफेचं दर्शन झालंय. पाहू शकता गुफे किती खतरनाकच आहे. तुम्ही या इथं एकदा, खूप आनंद येते. आणि शब्द आहे भाऊ या आनंदाचा, आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. आता काय आमचा घरोबाच आहे भाऊ या रागादेवी, आम्ही कवाही येतो. पण तुम्ही या एक वेळा, तुमच्यासाठी तर करावं लागते, नाही तर का परवडते. महाराज लय पुरतं या बा, तिकडे चालले ते स्पीडनं ना. आम्ही इकडे आरामानं, इकडे भेटले आपले काकाजी. अरे वा, तुम्ही असली तर राहिले असते ना, आम्ही का केलं असतं. तो खूप आनंद आला भाऊ. मी आता दुर्गादेवीच्या मंदिरात आलो. हे लयच वरत आहे, पाहू शकता किती खाला आहे इकडे. वातावरण एकदम खतरनाक. तो नाही तो आला की तर पर्ण सुधारणार नाही. मग झालं आली, मग आपली मग आपण नाही रे बाबा, तुला तर सही मध्येच मानलं. एवढं मनावर घेतलं बा, इथलं नका घेऊ. चला, पुरं वातावरण एकदम घुमून झाला भव्य आणि दिव्य स्वरूपाचं. आमच्या संघ हरिओम महाराज आहे, आमच्या संघ सूर्यकांत भाऊ, राजू महाराज, दादा सर्वजण आहे. आता आम्ही चाललो कारण तिकडे आपला नाश्ता करायला. तुम्ही या. आमच्या इथं कच्चा चिवडा बनवून चालू आहे. आचार्य आमचे राजू महाराज, सूर्यकांत महाराज, इकडे दादा महाराजजी आणि मी. आमचा कच्चा चिवडा चालू आहे इकडे. आनंद वातावरण. या आनंद का वा सांगता नाही येत ना, तुम्ही या इथं आनंद घ्या. कमी कमी कापणं एवढा पाहू शकता इकडे वातावरण. आणि आम्हाला आमची आता पार्टी चालू आहे इकडे. पाहू शकता कच्चा चिवडा आणि पोहे, कच्चा चिवडा पोहे झालं. बसला बजेट. आता आम्ही करतो नाश्ता एवढ्या चांगल्या वातावरण मध्ये. पाहू शकता. आणि गुरुवर्य हरिओम महाराजजीच्या सानिध्यात आम्ही नाश्ता करून राहिलो. हे कोणाचं भाग्य आहे? आमचं भाग्य आहे. पाहू शकता तुम्ही इकडे सर्व सामग्री आणली होती आम्ही ना. चला आपण आता रागा देऊन घुमून आलो. आनंद आलाय खूपच. पाहू शकता तुम्ही आम्ही आता कारमध्ये आहो आणि लय चांगला आनंद आला. तो आपला आनंद व्यक्त करता येत नाही कारण की माझ्यावर शब्दच नाही आहे. खतमच झाले शब्द सांगता सांगता.
म्हणून आता काही जमत नाही सांगणं. आनंद खूप आला आणि आता आम्ही चाललो घरी. तुम्ही पाहू शकता